नमस्कार. आपल्याला माहीतच आहे की योग्य जोडीदार कसा निवडावा याविषयी मी आत्तापर्यंत 2 व्हिडिओज बनवले आहेत. म्हणजे योग्य जोडीदार निवडण्याकरता काय क्रायटेरिया असायला हवा, त्याला काय-काय प्रश्न विचारायला हवे. जसं 80 प्रश्न मी शॉर्टलिस्ट केले होते. तर याचं कारण असं होतं की आशिष नावाच्या एका तरुण व्यक्तीने फोन करून मला विचारलं होतं की "मावशी लग्न तर करायचंच आहे गं, पण भीती वाटते लग्न करताना." कारण नुकतेच बंगलोरची जी दुःखद घटना घडली आहे. इव्हन आता ही तरुण मंडळी ना जरा संभ्रमात आहेत. तर त्याला गाईड करताना आपण ते 2 व्हिडिओ बनवले होते आणि आता परवा त्याचा परत एकदा फोन आला, की त्याला त्याच्यातून बरंच मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी काही मुली शॉर्टलिस्ट केल्या. तर एकूणच लग्न प्रक्रिया कशी असायला हवी, हा त्याचा पुढचा प्रश्न होता. तर बघा निकष झालेले आहेत, क्रायटेरिया आपलं डिस्कस करून झालेले आहेत. आता फक्त प्रक्रिया या विषयावरती आपण फोकस करणार आहोत. या प्रक्रिया इतकी महत्त्वाची आहे, जेवढे निकष महत्त्वाचे आहे, तेवढी प्रक्रियासुद्धा महत्त्वाची आहे. आता कारण पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की आजकालची तरुण पिढी ना अतिशय हुशार आहे. हो की नाही? पण आपली जी हुशारी, आपलं प्रोफेशनलिझम, आपलं एक्सपर्टिझम, आपलं नॉलेज हे ते त्यांच्या करिअरमध्ये जेवढं वापरतात ना, तेवढं ते आपल्या पर्सनल लाईफमध्ये विशेषतः या लग्न प्रक्रियेत वापरत नाहीत. त्यामुळे बरेचदा चुकीचा निर्णय घेतला जातो. ठीक आहे ना? त्यामुळे निकष जेवढे महत्त्वाचे तेवढीच ही प्रक्रियासुद्धा महत्त्वाची आहे. ती सुद्धा समजून-उमजून करायला हवी. ठीक आहे. तर पहिला निकष त्यातला म्हणजे पहिली प्रक्रियातला भाग असा आहे, की ही जी मुलं आपली सतत तरुण मुलं प्रसारमाध्यमात असतात, मित्रमंडळीत असतात. पण एकदा लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी कमीत कमी 8 ते 10 दिवस या सर्व प्रसारमाध्यमांपासून दूर राहायला हवं, मित्रांपासून दूर राहायला हवं. एखाद्या शांत ठिकाणी मनःचिंतन करायला हवं, स्वतःशी डायलॉग करायला हवा, की मी व्यक्ती म्हणून कसा आहे. कारण दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा स्वीकारायला जातात, हो की नाही? त्याआधी तुमची स्वतःशी तरी आधी नीट ओळख असली पाहिजे ना, की मी व्यक्ती म्हणून कसा आहे, काय आहे, माझे प्लस पॉईंट काय आहे, माझे मायनस पॉईंट काय आहे, माझ्या आयुष्याकडनं अपेक्षा काय आहे, माझ्या होणाऱ्या जोडीदाराकडून अपेक्षा काय आहे. त्याच्यानंतर माझं कुठलं आचरण असं आहे, की ज्याचा माझ्या जोडीदारावरती त्याला त्रास होऊ शकतो किंवा ज्याचा आमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. असं काही माझं आचरण आहे का? असं काही माझ्या सवयी आहे का? तर म्हणजे आता तुम्हाला सांगते उदाहरण माझ्या ओळखीमध्येच लव्ह मॅरेज आता तर आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये अरेंज मॅरेजविषयी बोलत आहोत. पण हे उदाहरण लव्ह मॅरेजचं आहे. लव्ह मॅरेज होतं, साखरपुडा झाला होता. पण तो मुलगा इतका सतत गेम्स खेळत असायचा, की त्याच्यामुळे त्यांचं लग्न मोडलं. तर असं आहे ना, की अशा काही आपल्या सवयी असतील, आपल्या आचरण असतील, की ज्याचा होणाऱ्या जोडीदाराला त्रास होऊ शकतो. नात्यावरती वाईट परिणाम होऊ शकतो. तर ह्या आपल्या आचरणात आपल्याला सुधारणा केल्या पाहिजेत. हे अशा प्रकारे त्या मुलाने किंवा मुलीने स्वतःवर वर्कआउट करणं, स्वतःवरती काम करणं आधी गरजेचं आहे. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःचं डिजिटल कॅरेक्टर हे सुद्धा जरा क्लीन करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून इतके फोटोज टाकलेले असतात, व्हिडिओ टाकलेले असतात. प्रत्येक वेळी तुम्ही जसे दिसतात तसे असतात असं नाही. हो की नाही? ते एका मजेमध्ये, एका फनमध्ये ते व्हिडिओ टाकलेले असतात. पण कदाचित त्याच्यावरून तुमची बॅड इमेज पण होण्याची शक्यता असते की नाही? तर असे आपले इमेज खराब करणारे काही फोटो किंवा व्हिडिओज आपल्या प्रसार माध्यमात आहे का? ते पण तुम्ही जरा हाताळा. हो की नाही? तर तुमची डिजिटल इमेज पण तुम्ही क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर तुम्ही घरच्यांशी पण चर्चा करा, की होणारी सून, होणारा जावई यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत. विशेषतः मुलाने कारण होऊन ती मुलगी त्या कुटुंबात येणार असेल ना मुलाच्या. तर बाबा आई-वडिलांशी चर्चा करावी, की होणाऱ्या सुनेकडे तुमची काय अपेक्षा आहे. हो की नाही? म्हणजे एकूणच येणाऱ्या नवीन व्यक्तीसाठी तुमच्या मनाचे आणि तुमच्या घराचे दरवाजे तुम्ही असे आनंदाने अ, उघडे करा आणि त्याच्या स्वागतासाठी पोषक वातावरण निर्माण करा. नंतर प्रक्रियेचा पहिला भाग असा असतो, की आई-वडील काय सांगतात, की "बाबा बघा आता तू लग्नाचा झालेला आहे, तर आपल्या समाजात म्हणा किंवा आपल्या नात्यात, ओळखीत-पाळखीत कुठे लग्न आहे, तर तुला जरूर यायला लागेल. त्यामुळे तुला आपल्या नात्यातल्या, परिचयातल्या काही लग्नाच्या मुली पण आलेल्या असतील, त्या दिसतील." हो की नाही? तर असंच मुलीचे आई-वडील पण सांगतात. तर अशा सार्वजनिक समारंभामध्ये जेव्हा एरवी तरुण लोकं म्हणाले, "नाही आई-वडिलांना नाही, नाही, तू जा, मी नाही येत, मला वेळ नाही किंवा मला काही त्याची आवड नाही." असं करू नका. आई-वडील सांगतात ते ऐका. अशा सार्वजनिक समारंभात जरूर जा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले चॉईसेस पण मिळू शकतात. ठीक आहे आणि महत्त्वाचं औपचारिक पद्धतीने आपण नाव नोंदवतो, हो की नाही? तर बरेचदा ते -डॅश-डॅश.कॉम वगैरे अशी किंवा डॅश-डॅश विवाह मंडळ अशा काहीतरी वेबसाईट्स असतात बघा. त्याच्यावरती नाव नोंदवलं जातं. ठीक आहे, नाव नोंदवा त्याची काही मला हरकत नाही. कारण त्याच्यातनं तुम्हाला भरपूर चॉईसेस मिळतील. एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतील. पण लक्षात ठेवा हा ना एक बाजार आहे. हजारो रुपये त्याच्यामध्ये नाव नोंदणीत खर्च होतात.
तर मला याच्यात बाबतीत असं सांगायचं वाटलं तुम्हाला, की माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यावर. आपल्या बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं, की समाजात आपल्या लग्न म्हटलं की जातीला फार महत्त्व असतं. आता त्याचे चांगले फायदे तोटे पण मी तुम्हाला सांगितलेले. पण त्याचे फायदे पण ह्या लग्न-विवाह प्रक्रियेत असे आहेत, की ही सगळी ज्या जाती असतात ना, विविध जाती, त्यांची स्वतःची जातीनिहाय विवाह मंडळ असतात. हो की नाही? आणि त्याच्यामध्ये जी नाव नोंदणी केलेली असते ना, ती बहुतेक ऑथेंटिक असते. त्यातनं तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळू शकते, असं माझं मत आहे. आणि ते लोकं ना हे संपूर्ण काम आहे ना निःशुल्क करतात किंवा अगदी मिनिमम शुल्क घेऊन करतात. कारण स्वतःच्या जाती बांधवांचा उद्धार करणं हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे पण मग तुम्ही म्हणाल, की असं निःशुल्क काम म्हणजे त्यांचं क्वालिटी चांगली नसेल वगैरे. बिलकुल नाही. त्यांची क्वालिटी मी जी बघितलेली अतिशय चांगली आहे. म्हणजे त्यांच्याकडे त्या प्रॉपर फॉर्म पण भरून घेतात आणि त्यांची पोर्टलसुद्धा असतात. आणि ती पोर्टल पण हाताळायला सोपी असतात. आता बघा, हाताळायला सोपी हा पण महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे, की बरेचदा मुलं-मुली काय करतात, अगदी प्राथमिक जो त्यांचा लग्न जमवण्याचा जो प्रक्रिया असते ना, त्याच्यात ते आई-वडिलांना सांगतात, "आई मला वेळ नाही आहे, प्लीज माझं ऑफिसचं काम आहे, मला प्रेझेंटेशन आहे, असाइनमेंट आहे, जे काय असेल ते. तू जा." आई आई बिचारी काय असते, वडील काय जरा लाईटर वेमध्ये गोष्टी घेतात. आईला फारच काळजी पडलेली असते. त्यामुळे ते सांगतात आईला, "आई तू ते काय ते बघ, मी तुला सांगतो काय तो माझा क्रायटेरिया, त्याप्रमाणे तू निवड आणि तू मला शॉर्टलिस्ट करून पाठव." मग माझ्यासारख्या वयाची आई बिचारी, जिला फारशा टेक्नॉलॉजीची माहिती नसते, मग ती त्या पोर्टलवर बसते. पण ते पोर्टल सुद्धा एवढी छान असतात ना हाताळायला, की अगदी तुमची आई किंवा बाबा सुद्धा, विशेषतः आईच मी म्हटलं ना, ती आई सुद्धा ती छान पोर्टल अगदी सोपेपणे हाताळू शकते. हो की नाही? आणि एकूणच ना लग्न ब जमवण्याची प्रक्रिया सुद्धा खूप सिस्टमॅटिक असली ना, तरच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. जसं ऑफिसमध्ये बघा, सिस्टमॅटिक एफर्ट तर केले तर असे रिझल्ट ओरिएंटेड असतात. तसं मग मी बघितलेल्या अशा पण आहे, की ते प्रॉपर पोर्टल म्हणजे व्यवस्थित हँडल करतात. एक प्रॉपर वही बनवावी लागते. त्या वहीमध्ये प्रत्येक मुलाची नीट माहिती लिहावी लागते. हो की नाही? मग त्यांना फोन कॉल्स करावे लागतात. नंतर ज्योतिषाला पण वेळोवेळी WhatsAppवरती पत्रिका पाठवाव्या लागतात. असं खूप सिस्टमॅटिक वेमध्ये काम केलं जातं. तेव्हाच त्याचा रिझल्ट मिळतो. आणि मला तुम्हाला इथे काही बघा, काही गोष्टी मी प्रक्रियेत सांगताना म्हणजे नॉर्मल प्रक्रिया असतात. काही ठिकाणी मी ती थोडंसं लीगली पण अ, अ, प्रयत्न करते आहे काही गोष्टी कव्हर करण्याचा. फार नाही लिगली मी जात, कारण लग्न ही खूप छान प्रक्रिया असते. उगाच तुम्हाला टेन्शन पण मला द्यायचं नाहीये. पण काही गोष्टी अगदी महत्त्वाच्या तुम्हाला पार पाडल्याच पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, की तो फॉर्म जो भरतो विवाह मंडळामध्ये, तर त्या फॉर्ममध्ये तुम्ही स्वतःची पूर्ण माहिती लिहा आणि खरी-खुरी माहिती लिहा. ते फार गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे की नाही, तो फॉर्म भरताना पण लाईटर वेमध्ये भरू नका. तिथे असं एक कॉलम असतं, की होणाऱ्या जोडीदाराकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत वगैरे. आणि तो कॉलम आहे ना खूप छान पद्धतीने, एसे कसा असतो स्कूलमध्ये तसं थोडं लिटरेचर वेमध्ये चांगल्या प्रकारे लिहावा लागतो. त्यामध्ये भाषा चांगली असावी लागते, असं छान. आणि तो कॉलम त्या मुलांकडनं पण आणि मुलींकडनं पण वाचला जातो आणि त्या कॉलमच्या बेसिसवरती मुलगा किंवा मुलगी सिलेक्ट झालेली उदाहरणं माझ्याकडे आहे, की नाही नाही तुम्ही छान लिहिलं होतं, अपेक्षा आम्हाला आवडल्या हं, असं. ठीक आहे. आणि दुसऱ्याचा लीगल मुद्दा असा आहे, की जो फॉर्म तुम्ही भराल त्याची स्वतःकडे एक प्रत तर ठेवाच. पण जो समोरच्याचा फॉर्म असतो, म्हणजे समजा एखाद्या आता मुलीचं असतं, मुलगी आहे, तिच्या आई-वडिलांनी विवाह मंडळात नाव नोंदवलं, तर त्या आई-वडिलांनी आपल्या मुलीची संपूर्ण माहिती भरलेली असते ना, तर तो फॉर्म त्या विवाह मंडळाला सादर केल्यानंतर, त्या विवाह मंडळ त्याच्यावरती मिळायला वगैरे असं एक्नॉलेजमेंट असते, त्याची प्रत आई-वडिलांनी स्वतःकडे ठेवावी. तसंच जर त्यांनी ते विवाह मंडळ 4 किंवा 5 मुलांची स्थळं देतात आई-वडिलांना, तर ते जे फॉर्म असतात ना त्या मुलांचे, ते सुद्धा आई-वडिलांनी स्वतःकडे ठेवायला हवे, अगदी लग्न झाल्यानंतर सुद्धा. कारण आता बरेचदा असं उदाहरण आढळलेलं आहे, की लग्नानंतर कळतं, की मुलीला किंवा मुलाला एखादा मानसिक आजार आहे गंभीर किंवा शारीरिक गंभीर आजार आहे आणि मग कोर्टामध्ये हे प्रूव्ह करावं लागतं, की त्यांनी पूर्ण माहिती दिली होती ना लग्न जमवताना. मग हे प्रूव्ह कसं करणार? तर त्याच्यासाठी तो फॉर्म आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बघा, मला हे तुम्हाला सांगताना फार वाईट वाटतं आहे, पण काय माहिती आहे, जोपर्यंत लग्न जमत नाही, नातं जुळत नाही, तोपर्यंत हे व्यावहारिक चातुर्य आपल्याला पाळणं गरजेचं आहे. ठीक आहे? तर त्या फॉर्मची एक प्रत तुम्ही स्वतःकडे ठेवा आणि फोटो पण देताना ना मुलीचे किंवा मुलाचे, विशेषतः मुलीचे म्हणजे सगळ्या परिधानामधले फोटो द्या. म्हणजे जर ती कधी-कधी बघा चुडीदार घालतात मुली, कधी साडी नेसतात, हो की नाही? तर कधी एखादं छानसं फ्रॉक असतो, म्हणजे अगदी खूप शॉर्ट असा नाही, पण नॉर्मल फ्रॉक पण मुली घालतात. तर अशा प्रकारचे 2-3 परिधानातले फोटो द्या, की बाबा आमच्या मुलीला सगळ्या प्रकारच्या परिधानांची आवड आहे. इव्हन ते फोटोसुद्धा महत्त्वाचे असतात. कारण मी एखादंच एका लग्नाच्या बाबतीत म्हणजे मी असं बघितलं, की त्या मुलाला आवडलं, की नाही मुलगी छान ट्रेंडी आहे, फॅशन सेन्स आहे हिला, मलाही आवडली असं. त्यामुळे
तुम्ही जे आहात ते तुमच्या त्या माहितीपत्रातून आणि फोटोजमधून दिसणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की गेल्या 2 व्हिडिओमध्ये क्रायटेरियांच्यासाठी ते क्रायटेरिया असायला हवे त्याच्यासाठी जर मी 70 एक प्रश्न तुम्हाला दिले होते आणि ते सगळे प्रश्न फार महत्त्वाचे होते. म्हणजे पहिला व्हिडिओ फक्त ते 70 एक प्रश्न काय असावे हा होता आणि दुसरा व्हिडिओ ते 70 प्रश्नचं महत्त्व काय, त्याच्यासाठी काय लॉजिक आहे ह्याच्यासाठी होता. असं नाही नुसतं रँडमली काढले होते. तर ते जे प्रश्न आहेत, आता समजा माहितीसाठी मी समजा 50 प्रश्न दिले असतील, हो की नाही? आणि ते 50 प्रश्न मी 2 वेगवेगळ्या प्रभागात दिले की पहिल्या प्रक्रियेमध्ये समजा 25 प्रश्न, दुसऱ्या प्रक्रियेमध्ये 25 प्रश्न, हो की नाही? तर तुम्हाला मी ते पण सांगितलं होतं, माझे पाठचे व्हिडिओ बघा, की एखादा प्रश्न तुम्हाला जास्त महत्त्वाचा असेल तर तो पहिल्या संचात येईल. हां, आणि एखादा प्रश्न जर तुम्हाला कमी महत्त्वाचा असेल तर तो दुसऱ्या प्रश्नाच्या संचात येईल, हो की नाही? तर तुम्ही ते प्रश्न स्वतः वाचा. ते प्रश्न तुम्ही कमी जास्त करा. माझा एखादा प्रश्न तुम्हाला नसेल पटला, की नाही याची काही गरज नाही, तो तुम्ही कट करा. पण एखादा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल, की जो त्या माझ्या प्रश्नावलीत नसेल, तर तुम्ही ॲड करा. ठीक आहे? आणि पहिला जो प्रश्नसंच होता, तो फक्त एवढ्या सगळ्या मायाजालातनं काही मुली शॉर्टलिस्ट करण्याचा होता आणि दुसरा प्रश्नसंच होता, या शॉर्टलिस्टमधनं केलेल्या मुलींमधनं एखादी मुलगी फायनलाईज करण्याचा. तर तुम्हाला मी ते पण सांगितलं होतं, की तुम्हाला कदाचित दुसरा प्रश्न अ, पहिल्या संचात असायला हवा असा वाटेल किंवा एखादा जसं मी तुम्हाला म्हटलेलं, की मुलगी नॉनव्हेज खाते की नाही खात किंवा मुलगा नॉनव्हेज खातो की नाही खात. हा प्रश्न तुम्हाला ज्या प्रश्नसंचात हवा असेल तिथे टाका, पहिला किंवा दुसरा. थोडक्यामध्ये मी केलेले जे प्रश्न आहे, हो की नाही, त्याचा तुम्ही फेरविचार करून तुमचे स्वतःचा वेगळा प्रश्नसंच निर्माण करा आणि हा सगळे प्रश्न आहेत ना, हे तुम्ही प्रॉपर एक्सेल शीटमध्ये बनवा आणि त्या प्रॉपर एक्सेल शीटमध्ये बनवल्यानंतर त्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही मार्क द्या, की ह्या प्रश्नाला एवढे मार्क, ह्या प्रश्नाला एवढे मार्क. आता ते मार्क कशावर डिपेंडंट असतील, की त्या गोष्टीला तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे त्यावरती डिपेंड असतील. तर जसं मी म्हटलं ना, की एखाद्या मुलाला असं वाटत असेल, की मला फक्त व्हेजिटेरियनच मुलगी हवी, तर नॉनव्हेज नाही पाहिजे. तर तो प्रश्न पहिल्या प्रश्नसंचात येईल आणि मग त्या प्रश्नाला तेवढे महत्त्वाचे मार्क असतील. किती? तर तुम्ही थोडक्यात सांगायचं काय, की तुम्ही प्रश्नांचा फेरविचार करा. स्वतःचा प्रश्नसंच निर्माण करा. तो एक्सेलमध्ये टाईप करा. प्रत्येक प्रश्नाला त्या प्रश्नाच्या इम्पॉर्टन्सप्रमाणे मार्क द्या आणि मग ज्या 2-3 मुली तुम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या असतील ना, त्याच्याप्रमाणे त्याला मार्किंग करून मग ती मुलगी तुम्ही सिलेक्ट करा. तुम्ही म्हणाल, "हे काय आहे? हे काय ऑफिस आहे का हे सगळं करायला?" आहे, हे ऑफिसच आहे. मी मगाशीच म्हटलं ना, ऑफिसमध्ये जेव्हा आपण काम करतो, तेव्हा आपण आपल्या आपल्या काही जे नॉलेज असतं त्याचा वापर करतो. आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो. आपण काही स्टॅटिस्टिक्स गोळा करतो आणि ह्या सगळ्याचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हाच आपण एक लॉजिकल रिझनिंग देऊ शकतो आणि आपण एका निर्णयात परत येऊ शकतो आणि तेव्हा तो निर्णय असतो तो जास्त योग्य असतो, जास्त परफेक्ट असतो. आणि म्हणूनच मी सांगते, बरेचदा काय होतं लग्नामध्ये रँडमली निर्णय घेतले जातात. हा गोरा आहे म्हणून नको, हा काळा आहे म्हणून नको, ही बुटकी आहे म्हणून नको, हिचं शिक्षणच एवढं आहे. अरे ह्या सगळ्या गोष्टी मिळून एक व्यक्ती होते की नाही? मग त्या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास करायला हवा ना, म्हणून त्या प्रश्नाचा फेरविचार करा, ते एक्सेलमध्ये टाईप करा, त्याला स्वतःचे मार्क्स द्या. ते मार्क्स तुमचा त्या गोष्टीला किती आयुष्यात महत्त्व आहे त्याप्रमाणे कमी जास्त असू शकतील. एखाद्या प्रश्नाला तुम्ही 2 मार्क द्या, एखाद्या प्रश्नाला 5 मार्क द्या. ठीक आहे? तर आणि त्याप्रमाणे मग तुम्ही जर 3 मुली तुम्ही शॉर्टलिस्ट केल्या असतील ना, तर मग तुम्हाला त्यात उपयोग होईल त्या गोष्टीचा. एक लॉजिकल रिझनिंग करून डिसिजन घ्यायला. आणि शेवटी मनाचा कौल ही गोष्ट आहे. या मनाच्या कौलाविषयी पण मी गेल्या व्हिडिओत बोललीच आहे ना पॅरेंट्सना, की नका मुलांना प्रत्येक बाबतीत कंट्रोल करू. त्यांच्याही मनाचा काही कौल असतो. तर तो मनाचा कौल आहेच. हो की नाही? त्याला तर प्रश्नच आहे. तो आहेच आहे क्रायटेरिया. तर नंतर काय माहिती बरेचदा मुलं किंवा मुली काय करतात, नुसता फोटो बघतात. आधी तर बिचारी आईच पोर्टलवर बसलेली असते. हो ना? आणि मग आई मुलीला फोन करते. "अगं, हा मुलगा बघितलास का?" वगैरे. तर मुलगी मग किंवा मुलगा म्हणतो, "आई काय त्रास देते? माझं ऑफिसचं काम सोडून तू हे काय असं चालू केलंयस?" हो की नाही? मग बरेचदा काय करतात मुलं-मुली काय करतात फोटो बघतात. "आई, मला एवढा वेळ नाही, तुम्हाला फोटो दाखवू चल." आणि मग फोटोवरूनच म्हणतात, "नाही, नाही, नाही, नाही आवडली, बरोबर नाहीये." पण मला हे मुलांना आणि मुलींना सांगायचं आहे, की प्लीज फोटोवरून कुठलाही निर्णय घेऊ नका. जर तुम्हाला एकूण एक बाकीचे आपले क्रायटेरिया पटले असतील, त्याच्यानुसार तुम्हाला ती मुलगी आवडली असेल, तर केवळ फोटोमध्ये ती मुलगी किंवा तो मुलगा चांगला दिसत नाही, असं नका करू. कारण कधी-कधी चांगल्या दिसणाऱ्या मुलांचा सुद्धा चेहरा फोटोजेनिक नसतो आणि दिसणं हा नुसता एक क्रायटेरिया नसतो. एक व्यक्ती म्हणजे त्यांचं
वागणं, राहणं, बोलणं, हो की नाही? त्याच्यानंतर त्याचा ड्रेसिंग सेन्स कसा आहे, ते व्यक्ती स्वतःला कशी कॅरी करते. तुम्ही त्या व्यक्तीला समजा एखाद्या पहिल्यांदा भेटताना मुलं-मुली कुठेतरी हॉटेलमध्ये वगैरे भेटायला जातात, तर मग ते वेटरशी तो कसा वागतो. त्याच्यानंतर मेनू सिलेक्ट करताना तो तुमच्याशी तुम्हाला प्रायोरिटी देतो की नाही. मग अशा बऱ्याच गोष्टी व्यक्तिमत्व तुम्हाला त्या मुलाचं एकूण व्यक्तिमत्वाचा अंदाज घ्यायचा आहे. तर तो नुसतं फोटोवरून येणार नाही आणि बरेचदा मुलं-मुली काय करतात, नुसतं फोटोवरूनच चांगल्या मुलांना नाकारतात. तर ते मला वाटतं खूप चुकीचं आहे. आणि भेटताना सुद्धा बघा, नुसतं एकदा भेटलं, दोनदा भेटलं असं करू नका. एकदा, दोनदा, चारदा कितीही वेळा तुम्हाला जोपर्यंत त्या व्यक्तीचा अंदाज येत नाही, त्या व्यक्तीबरोबर आपल्याला अख्खं आयुष्य घालवायचं आहे, तर ती व्यक्तीचा जोपर्यंत तुम्हाला अंदाज येत नाही, मग एखाद्या मुलाला तो दोनदा भेटून येईल, एखाद्या मुलाला चारदा भेटून येईल, एखाद्या मुलीला तो 6 वेळा भेटून येईल. तर ते ज्याचं त्याचं डिसिजन मेकिंग जी कॅपॅबिलिटी असते ना, त्याच्यावरती अवलंबून असतं. तर त्यामुळे माझं असं मत आहे, की जोपर्यंत तो अंदाज पूर्ण येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला भेटा, असं माझं म्हणणं आहे. तिथे शॉर्टकट मारू नका. आणि जर एखादी व्यक्ती अशी भेटण्यासाठी प्रत्येक वेळी ते भेटीची टाळाटाळ करत असेल, बघा एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीला नाही भेटायला मिळणार. काही फॅमिली फंक्शन असतं, ऑफिसमध्ये काही काम असतं, तब्येत बरी नसते, आपण समजू शकतो. पण असं नेहमी-नेहमी नाही होत ना. तर एखादी व्यक्ती अशी सतत भेटायला काहीतरी टाळाटाळ करत असेल आणि भेटायचं टाळत असेल, तर इथे काहीतरी शंकेला वाव आहे, असं मला वाटतं. आणि मग तो विषय तुम्ही तिथे सोडून द्यावा, असं मला वाटतं. त्याच्यानंतर कधी-कधी लग्नाची खूप घाई केली जाते. नाही, 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 मला ना वडिलांची तब्येत बरी नाही, वडिलांना हार्टचा इश्यू आहे, असं तसे लग्न करायलाच लागेल 2 महिन्यात. बिलकुल नाही. आपण आपली सहानुभूती दाखवायची, की बाबा आमची सहानुभूती आहे, ठीक आहे. पण तो त्यांचा पर्सनल इश्यू आहे. त्याच्यासाठी तुम्ही इतकं म्हणजे अगतिक होऊन किंवा तुम्ही तुमचं डिसिजन एवढ्या गडबडीत घेण्याचं काही कारण नाही. सांगायचं, ठीक आहे, तुमच्या वडिलांची तब्येत बरी होऊ दे, मग आपण भेटू. पण अशा कुठल्याही भावनिक कारणामुळे लग्नाची कृपया घाई करू नका. आणि कधी-कधी काय असतं माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, एवढे सगळे आपण निकष लावतो, एवढे सगळे निकष लावतो आपण, तेव्हा कुठे एखाद दुसरा मुलगा किंवा मुलगी आपल्या मनासारखी आपल्याला मिळते, हो की नाही? तर बघा, अंदाज घ्या 2-4 वेळ भेटून आणि खरंच जर तुम्हाला वाटले नाही मुलगी चांगली आहे, मी हिच्याबरोबर आयुष्य घालवू शकतो, तर निर्णय घ्या. उगाचच त्या मुलीला होल्ड केलं, दुसरी बघितली, तिसरी बघितली, चौथी बघितली, याला काही अर्थ नाही. आणि जी मुलं किंवा मुली असं करतात ना, खूप मी त्यांना मोठेपणा वाटतो, मी 30 मुली बघितल्या, मी 40 मुलींना नाकारलं. शेवटी असं होतं ना, की ते कुठेतरी म्हणजे बिलकुल त्यांना अनुरूप नसलेल्या मुलाच्या किंवा मुलीच्या गळ्यात त्यांना माळ घालावी लागते. त्यामुळे बघा, आपल्या थोडंसं कुठलं म्हणजे आपण म्हणतो ना, की स्वतःचं जे सदसद विवेक बुद्धी असते ना, ती जरा जागृत ठेवता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तिला पण जागृत ठेवा. त्याच्यानंतर भेटताना पण सुरुवातीला आता होणारा नवरा किंवा होणारी ती नवरी मुलगी जे असतात, तर ते मुलगा-मुलगी जे भेटतात ना, तर भेटताना सुद्धा मला असं वाटतं, की तुम्ही कुठल्यातरी सार्वजनिक ठिकाणी भेटा. एखादं हॉटेल, चांगल्यातलं हॉटेल असेल, अशा ठिकाणी त्या मुलीला किंवा मुलाला बरोबर भेटा. आणि मुलींनी पण वेळेवर जा, पण मुलाने मुलीला दिलेल्या वेळेच्या आधी जा. कारण ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, अ, ह्या आपण फार म्हणतो ना आपण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, तसं असतं. त्याच्यानंतर थोडं लीगल बाजू आपण काही काही काळजी घेणार आहोत, थोड्याशा, जास्त नाही. तर मग भेटताना पण तुम्ही समजा एखाद्या हॉटेलमध्ये भेटलात, तर शक्यतो CCTVचा अँगल कुठे आहे असं बघून बसा. म्हणजे तुम्हाला काही माहिती नाही ना, येणारी मुलगी कुठल्या कौटुंबिक ह्याच्यातनं आली असेल, तर तुमच्या उगाच काही ॲलिगेशन लागायला नको म्हणून. तर सार्वजनिक ठिकाणी भेटा. CCTVचा अँगल वगैरे कसा आहे ते बघून भेटा. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हणजे पत्रिका जेव्हा बघितली जाते, काही-काही ठिकाणी पत्रिका बघणं कंपल्सरी असतं, हो की नाही? तर मग पत्रिका बघताना पत्रिका सायमल्टेनियसली शेअर करा. असं नाही की तुमची पत्रिका तुम्ही दिली आणि 4 दिवसांनी, 6 दिवसांनी, 8 दिवसांनी समोरच्यांची पत्रिका आली. कारण काही घटनेत मी असंही पण बघितलं आहे, की आधी पत्रिका मागून घेतली आणि मग त्या पत्रिकेला जुळवेल अशी पत्रिका बनवून घेतली जाते. त्यामुळे पत्रिकेवर विश्वास असेल आणि पत्रिका शेअर करणार असाल, तर ती दोन्ही पत्रिका सायमल्टेनियसली जितक्या शेअर होतील ना, तेवढं चांगलं. आणि मगाशी मी बघा तुम्हाला एक मुद्दा सांगायचा राहून गेला, की हॉटेलमध्ये सार्वजनिक ठिकाणी साधारण भेटतात वगैरे, हो की नाही? तर असंच एक इन्सिडन्स ऐकू आला. आता तो बरोबर चूक किती माहिती नाही, पण एक सहज म्हणून शेअर करते, की बहुतेक मुलं-मुली ऑफिसच्या नंतरच भेटतात ना. समजा आता आम्ही वेस्टर्न साईडला मी राहत होते समजा.
तर वेस्टर्न साईडला अंधेरीला खूप ऑफिसेस असतात, तर मुलगा मुलगी दोघी अंधेरीला भेटणारे असलेत ना, तर मग ते सांगतात की ऑफिसवरून आपण मग भेटूया, माझं ऑफिस साधारण इतक्या वाजता संपेल, मी लवकर काम आठवेल, मग आपण इथे भेटूया असं. मग त्या मुलाने बघितलं की ती मुलगी तेव्हा ओलाने आली, ती रिक्षाने नाही आली. तर त्याच्यामध्ये तो मुलगा एवढा हुशार होता की तो त्याच्यावरनं पण त्याने ठरवलं, अरे वा वा वा, ही रिक्षाने नाही आली, ही ओलाने आली, म्हणजे ही माझ्यासारखं हिचं लाईफस्टाईल आहे की थोडंसं पैसे खर्च करेल, थोडंसं लॅविश राहील, त्याच्या दृष्टीने ते त्याला गरजेचं वाटलं. म्हणजे कोण तुमच्या कुठल्या घटनेचा काय अर्थ लावेल हे सांगता येत नाही, हो की नाही, चांगला किंवा वाईट काही. तर त्याप्रमाणे तुम्ही राहा, पण एकदम थोडं फ्री राहा, जे काही तुमची ओरिजिनॅलिटी आहे ती त्याच्यात दिसली. ठीक आहे. पुढची प्रक्रिया म्हणजे कागदपत्र बघणं. म्हणजे बघा, आता आपण लग्नाचे फॉर्म भरताना काही जी माहिती देतो ती खरी किंवा खोटी काय आहे हे कसं कळणार आपल्याला? हे पडताळून पाहण्यासाठी कागदपत्र तर बघावी लागणारच ना. तर मला असं वाटतं तिथे कुठेही बिनधस्तपणा न बाळगता ही कागदपत्र पाहिली जावी. इनफॅक्ट आपण मुलाला किंवा मुलीला लग्नाला जेव्हा आपण तयार करतो तेव्हा एक अशी फाईलच मेंटेन करावी. मग त्या फाईलमध्ये काय असायला हवं? तर त्या फाईलमध्ये त्या मुलीचा जन्म दाखला असावा, शाळा सोडल्याचा दाखला असावा. शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये काय असतं माहिती आहे, की शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या वय असतं, जात असते, पोटजात असते. ठीक आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक जो काही आपण सांगतो, जेवढे काही त्यांचे शैक्षणिक अचिव्हमेंट आहेत, की 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या खेळामध्ये म्हणा किंवा कलेमध्ये त्यांची निपुणता असेल तर ती सगळी सर्टिफिकेट्स त्याच्यात असायला हवी. त्याच्यानंतर जर सांगत असेल की माझा पगार एवढा आहे, तर लेटेस्ट 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप्स असायला हव्या किंवा गेल्या 1 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न असायला हवं. हेही महत्त्वाचं आहे. आणि आणि जर त्यांच्या हेल्थ की ती बाबा लग्नासाठी ती मुलगा किंवा मुलगी सक्षम आहे, तिला कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार नाही आहे, ह्याचं सुद्धा तुम्ही एक लेटेस्ट हेल्थ सर्टिफिकेट, एखादी मुलगी जेव्हा आता ती मुलगी आपल्याला किंवा तो मुलगा आता फायनल झालाच आहे, तर बाकीचे कागदपत्र आधी बघा, पण तो फायनल करायच्या आधी ही सुद्धा गोष्ट बघा. कारण असंही एक ऐकण्यात उदाहरण आलंय की लग्न झालं, छान थाटामाटात झालं, आणि मग लग्न नंतर कळलं की त्यातल्यापैकी एकाला HIV आहे. असं होऊ नये, पण खरंच असं झालेलं सुद्धा आहे समाजामध्ये. दिवस फार बदलत चालले आहे. तर हा निर्णय घेताना मला वाटतं आपण न दडपण बाळगता या काही गोष्टी पडताळून पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, जर मुलगा क्लेम करत असेल की घर माझं स्वतःचं आहे किंवा माझ्या आईवडिलांच्या स्वतःच्या घरात मी राहतो आहे, तर खाली म्हणजे जाताना त्या बिल्डिंगमध्ये खाली बघा नेमप्लेट असते सोसायटीने लावलेली, त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे का बघा. कारण सोसायटी फक्त ओनर्सचीच नावं नेमप्लेटवरती लावते. जर घर भाड्याचं असेल तर त्याच्यावरनं कळलं की घर भाड्याचं आहे की खरं आहे, म्हणजे तो स्वतःचा आहे आणि तो मुलगा किंवा मुलगी खरं बोलते किंवा वॉटेवर. त्याच्यानंतर बरेचदा काय असतं माहिती आहे, मुलाकडच्या लोकांना ना स्वतःच्या संपत्तीचं वर्णन करायची फार हौस असते. आपलं प्रस्ताव दाखवायला की आमचे इतके फ्लॅट आहे, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. तर प्लीज असं करू नका. की बाबा एक राहतं घर आमचं आहे, मुलगा आमचा होतकरू आहे आणि मुलाला आम्ही चांगलं शिक्षण दिले, त्याच्यामध्ये एवढी धमक आहे की तो आयुष्यात पुढे काहीतरी करू शकेल. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी पण सांगितले की मुलींनी पण आयतेपणा करू नये. जर बरोबरी करता मुली नेहमी मुलांची, तर कर्तृत्वामध्ये पण बरोबरी करा आणि स्वतःचं विश्व, स्वतःचं घर स्वतः निर्माण करा. हो की नाही. पण सांगण्याचा हेतू आहे की केवळ स्वतःचं प्रस्थ मोठं दाखवण्याकरता संपत्तीचं वर्णन मुलांनी करू नये, मुलाकडच्या लोकांनी. कारण त्याच्यामधनं जर एखादे लालची लोक असतील मुलीकडचे, तर त्या संपत्तीकडे बघून त्या मुलाशी लग्न करतील आणि नंतर त्या संपत्तीसाठी त्या मुलाला वेठीस धरतील. हा प्रामाणिक हेतू आहे हे सांगण्यापाठी. त्याच्यानंतर बरेचदा काय होतं माहिती आहे, लग्न म्हटलं की मुलींना असं वाटतं की लग्न म्हणजे काय आहे? लग्न म्हणजे मेहंदी आहे, लग्न म्हणजे संगीत आहे, लग्न म्हणजे पार्लर आहे, लग्न म्हणजे कॉस्ट्युम्स आहे, लग्न म्हणजे ऑर्नामेंट्स आहे, लग्न म्हणजे प्री वेडिंग आहे. अरे लग्न आहे, लग्न म्हणजे हे सगळं आहेच. पण लग्न म्हणजे नुसती फॅन्टसी आहे का? लग्न म्हणजे 2 आत्म्यांचं मिलन आहे, 2 शरीरांचं मिलन आहे, 2 कुटुंबाचं मिलन आहे. हो की नाही? मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी जशी ही पूर्वतयारी तुम्ही करता, वर्ष 2-2 वर्ष आधी हॉल बुक केले जातात. हो की नाही? वर्ष 2-2 वर्ष आधी पार्लरवाल्या बुक केल्या जातात. काय, काय नाही करत बाबा! मग ते संगीतसाठी म्हणजे आमच्यासारखं लोकांना सुद्धा सांगतात ते लोकं, की नाही ते तुम्ही काय ते इंडो वेस्टर्नच कपडे घालून या आणि ह्या गाण्यावरच डान्स करा आणि घरी ऑनलाईन तुमच्या ग्रुप्समध्ये प्रॅक्टिस केली जाईल. काय नाही काय किती तयारी, प्री वेडिंग. वाह, 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 वाह! पण ह्या व्यतिरिक्त पण लग्न म्हणून आहे की. जसं तुम्हाला मी म्हटलं ना, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या स्वतःला सक्षम करणं. आपण गृहस्थाश्रमात प्रवेश करणार आहोत, तर ते पण थोडं शिकून घ्या ना मुलांनी आणि मुलींनी दोघांनी,
किंवा कुकर कसा लावावा, पोळ्या भरून आणू शकाल पण भूक लागली, करोनासारखं काही परिस्थिती निर्माण झाली तर करता आलं पाहिजे ना, की कुकर कसा लावायला, साधं वरण आपलं असतं ते कसं करावं, साधी बटाट्याची भाजी कशी करावी, सँडविच कसे करावे, चहा कसा करावा, कपड्यांच्या घड्या कशा घालाव्या, कचरा कसा काढावा, फर्निचर कसं पुसावं, हे सगळं तुम्ही गृहस्थ धर्मात जाणार आहात, तुम्हाला शिकलंच पाहिजे ना. त्याच्यानंतर बचत कशी करावी, मुलींचे जे पिरियडचे 4 दिवस असतात तेव्हा त्यांच्या कशी मानसिक स्थिती कशी असते, त्यांना कसं सांभाळायला पाहिजे, ही गोष्ट सगळं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. हो ना? त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं रागाला स्वतःच्या अँगर मॅनेजमेंट कसं करायचं, प्रत्येक गोष्ट धरून नाही ठेवायची, थोडंसं लेट गो करायला शिकायचं. बऱ्याच गोष्टी आहे. काही बाबतीत ती तुमच्यापेक्षा जास्त हुशार असेल, काही बाबतीत तुम्ही तिच्यापेक्षा जास्त हुशार असाल. तर एकमेकांच्या नुसत्या चुका करून एकमेकांवरती कुरघोडी करण्यापेक्षा एक कॉम्प्लिमेंटरी रोल असायला हवा. जिथे ती कमी पडते तिथे तुम्ही, जिथे तुम्ही कमी पडता तिथे ती. असं करून ते एक संपूर्ण निकोप आणि एक सक्षम असं नातं तयार करणं ही तुमची जबाबदारी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यावरून सुद्धा भांडणं होतात. तूच का करणार, मीच का करू? मुलीसुद्धा आजकाल लाडाकोडात वाढलेल्या आहेत. तेवढ्याच शिकतात, तेवढाच पगार कमवतात. हो की नाही? तर त्यामुळे मुला-मुलींनी दोघांनी पार पाडायची ही जबाबदारी आहे. आता मी थोडं आई-वडिलांकडे येते, मग परत थोडं मुलांकडे येते. आई-वडिलांना मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अ, प्रत्येक बाबतीत मुलांना नका कंट्रोल करू. एवढे सगळे क्रायटेरिया आपण पाळले मागे मी ना 73-83 क्रायटेरिया जेव्हा आपण लावू तेव्हा कुठे 2-3 मुलं किंवा 2-3 मुली शॉर्टलिस्ट होतात. तर त्याच्यामधून पण जी मुलगी निवडायची आहे ती मुलगी किंवा तो मुलगा म्हणजे निवडण्याचं स्वातंत्र्य त्या मुलाला किंवा मुलीला असू द्या. हो ना? कारण अरेंज मॅरेजमध्ये म्हणजे फक्त व्यवहार नसतो. अरेंज मॅरेज व्यवहार तोपर्यंत असतो जोपर्यंत आपण हे सगळे क्रायटेरिया लावून ती मुलं किंवा मुलगी शॉर्टलिस्ट करत नाही तोपर्यंत व्यवहार असतो. पण एकदा शॉर्टलिस्ट केल्यानंतर त्यातल्यामधली एखादी निवडताना थोडासा एक शारीरिक आकर्षण किंवा प्रेमाचा भाग हा असतोच. त्या म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा प्रेम हा अंशतः असतंच. तर तेव्हा पण तुम्ही त्यांना नका फोर्स करू की नाही हिच्याशीच कर किंवा त्याच्याशीच कर. तुम्ही 27 वर्षाच्या, 28 वर्षाच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न लावत आहात. ते एवढं वर्ष तुम्ही त्याला मोठं केलं, शिक्षण दिलं, त्याचे संस्कार केले, तर तुम्ही त्याला निर्णय घेण्यासाठी जरा तरी सक्षम केलं असेलच ना. त्या तुमच्या स्वतःच्या मुलांना वाढवण्याच्या ज्या प्रक्रियेवर तुमचा थोडासा तरी विश्वास असेल ना, तर तो निर्णय त्यांना घेऊ द्या, असं मला वाटतं. ठीक आहे? कारण त्याच्यामध्ये तो मनाचा कौल हा भाग असतो. कळलं? तिथे तेव्हा व्यवहार नसतो. मनाचा कौल असतो. तो मनाचा कौल त्यांना त्यांचा घेऊ द्या की. त्या मनाच्या कौलामधून ना एखादी व्यक्ती तरी चुकीची समजा निवडली असेल, तरी पण तो एवढा सक्षम असतो की त्याला ती व्यक्ती आवडलेली असते ना, मग ती चूक सुधारून तो संसार पुढे नेण्याइतपत अ, त्याचा विश्वास असतो की मी करू शकेन. कारण ही व्यक्ती मला आवडलेली आहे. प्रत्येक बाबतीत मुलांच्या नका खुडबुड करू, असं मला आई-वडिलांना सांगावसं वाटतं. दुसरं असं वाटतं सांगायला, की काही पूर्वीच्या प्रथा होत्या बघा, की बाबा मुलीला बघताना माहिती आहे ना, एखादी मुलगी थोडी फायनल केली, की मग सगळ्या कुटुंबातल्या लोकांना ती तिच्याशी ओळख करून द्यावी लागायची. म्हणजे मुलांना कुटुंबातल्या लोकांना बोलवायचं, मग त्या मुलीकडची लोकं येतात आणि मग ओळख होती. तर ते तुम्ही कराच. मला असं वाटतं. बरेच हल्ली काय तुम्ही ते न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये फक्त आई-वडील, मित्र-मैत्रिणी असं कोणतरी असतं आणि मग त्यांना दाखवलं जातं, अरे एखादा जवळचा नातेवाईक. असं नका करू. प्रॉपर तो एक प्रोग्राम ठेवा, की बाबा नातेवाईकांना दाखवून, की बाबा हा बघा ह्या मुलाला आम्ही शॉर्टलिस्ट करतो. आता त्या नातेवाईकामध्ये एखादी आत्या असते, एखादी मावशी असते, एखादी काकी असते. हो ना? तर कोणाला त्याचे फायदे तुम्हाला कसे मिळतात सांगते. एखादा व्यवहार कुशल असतो, तो तो व्यवहाराची बाजू सांभाळतो. ठीक आहे ना? त्याच्यानंतर एखादी ना खुसपट काढणारी असते, त्या व्यक्तीला टाळलं जातं. नको नको ही फार खुसपट काढणारी आहे. नाही टाळू नका, त्या व्यक्तीला जरूर घ्या. कारण त्याचं जर खुसपट काढणं असतं किंवा त्याचं जर निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देणं असतं ना, त्याचा तुम्ही अजून विचार करा, की बाबा ह्या बोलते काकी हे किंवा आजी किंवा मामी की निगेटिव्ह गोष्ट तिलाही दिसते आहे. खरंच तिच्यावर पण तुम्ही विचार करा, की बरोबर आहे का ती म्हणते तर. कारण ते तुम्ही त्याचा पॉझिटिव्ह वेमध्ये फायदा करून घ्या. आणि एखाद्या व्यक्तीकडे व्यवहार कौशल्य पण नसेल, तिला माणसाची फारशी पारख पण नसेल, पण तिचं तुमच्या त्या होणाऱ्या तुमचं लग्न होणाऱ्या त्या मुलीवर खूप प्रेम असेल, त्या व्यक्तीला तुम्ही जरूर बोलवा. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण का माहिती जी मामी, आत्या, काकी, मावशी जी कोणी त्या मुलावर प्रेम करत असते ना, तिला त्या मुलाच्या बाबतीत होणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा ना आधीच ती सेन्स करते त्या गोष्टी आणि ती सांगते. तिचे ते आंतरिक उर्मीने ती सांगू शकते, की नाही, नाही ही मुलगी चांगली आहे किंवा हा मुलगा नको असं. तर थोडंसं मग त्याचा पण मग व्यावहारिक विचार करता येतो, की तिच्या सांगण्यामध्ये काय अर्थ आहे. मग तुम्ही अजून त्या मुलाची किंवा मुलीची चौकशी करू शकता आणि मग डिसिजन घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आई-वडिलांना मला हे सांगायचं आहे, की
लग्न मुलाचं आहे किंवा मुलीचं आहे, आमच्या घरातलं पहिलंच लग्न आहे किंवा आमच्या घरातलं शेवटचंच लग्न आहे म्हणून लाखो रुपये खर्च केले जातात. लग्न या एका विधीवरती लाखो रुपये खर्च केले जातात. तर मला असं सांगायचं आहे की लग्न हा संस्कार आहे. तो सोहळा करा, पण त्याच्यासाठी किती रुपये खर्च करायचे? तर काही काही म्हणजे तुम्ही बोलवा ना तुमच्या अगदी म्हणजे म्हणतात ना, तुमच्या आप्तजनांना बोलवा, जवळचे मित्रमंडळी, शेजाऱ्यांना बोलवा. पण लिमिटेड लोकांमध्ये पूर्ण विधी करून असं छान तुम्ही लग्न करा. पण आपलं जेवणावळी घालताय, लाखो रुपयांचा चुरडा असं नका करू. मी बरेच आईवडील असे बघितले बिचारे मुलींचे, की ज्यांनी लाखो रुपये स्वतःच्या म्हणजे रिटायर झाल्यामध्ये पी-एफ हे ते जे होते ते सगळे मुलीच्या, की नाही नाही मुलगा चांगला आहे, स्थळ चांगलं आहे हो. जरा म्हणजे आम्हाला पण थोडा खर्च करायलाच लागणार ना, म्हणून स्वतःच्या आयुष्याची म्हणजे त्या जमापुंजी असते ना म्हातारपणीची, ती त्या एका लग्नामध्ये घालवली आणि ते लग्न वर्ष, दीड वर्ष सुद्धा टिकलं नाही. त्यामुळे भावनिक नका होऊ. जिथे व्हायचं तिथे व्हा, जिथे व्हायचं तिथे व्यावहारिक पण व्हा. तसंच मुलाच्या आईवडिलांना मला हे सांगायचं आहे, नाही नाही आमची पहिली सून, नाही नाही आमची शेवटची सून, एकुलती एक सून म्हणून लग्नामध्येच जे काय 5-50 तोळे दागिने लग्नातच घातले, लग्न दीड वर्ष पण नाही टिकलं, स्त्रीधन म्हणून सगळं त्या मुलीकडे गेलं. नका असं करू. माणसाची पारख करा. जे तुम्हाला काही 50, 20, 25 तोळे घालायचे असेल ना, ती लग्नात बाबा मिनिमम 5 तोळे घातलं. पहिल्या सणाला इतकं, दुसऱ्या सणाला इतकं, असं करत करत 2, 3, 4 मुलं आपली जे आहे ते त्यांचंच आहे. पण जरा हळूहळू टप्प्याटप्प्याने द्या की. हो की नाही? ते एक आहे. त्याच्यानंतर बरेचदा काय होतं माहिती आहे, मुलाला एखादा मानसिक आजार असतो. तर नाही नाही लग्न झाल्यावर बरं होईल किंवा एखादं व्यसन असतं. नाही नाही आईवडिलांचं वेडी माया असते ना, लग्न झाल्यावर बरं होईल. असं काही लग्न झाल्यावर बरं होत नाही. त्या गोष्टीसाठी ते उपचार घ्यावे लागतात. दुसऱ्या मुलीचं आयुष्य कृपया खराब करू नका. तसंच मुलीच्या आईवडिलांचं पण कसं असतं बघा, कायद्यानेच आपल्याला सांगितलेलं आहे, की लग्न होईपर्यंत मुलीची जबाबदारी आईवडिलांवरती असते आणि लग्न झाल्यानंतर मुलीची जबाबदारी तिच्या होणाऱ्या नवऱ्यावरती असते. तर बरेचदा आईवडील आहे ना, त्यांना मुलीचं ओझं वाटायला लागतं. मुलीच्या जबाबदारीत आम्ही कधी म्हणजे मोकळे होतो असं वाटायला लागतं. आणि मग एखाद्या मुलीला मानसिक आजार असेल, तर ते आई-वडील आहे ना, तरी तिला लग्नासाठी खूप प्रेशर करतात आणि तिचं ते लग्न करतातच. पण त्यामुळे ना खूप आयुष्य उद्ध्वस्त होतात. त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं म्हणजे नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्याच्या आई-वडिलांचं आयुष्य, सगळी आयुष्य उद्ध्वस्त होतात. त्यापेक्षा तुम्ही काय करा, की त्या त्या गोष्टीसाठी प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. त्या होणाऱ्या मुलाला, त्याच्या घरच्या लोकांना त्या सगळ्या गोष्टीची कल्पना द्या. नाहीतर खूप खूप त्रासदायक असतो, की जी मुलगी तिला एखादा मानसिक आजार आहे, ती किती ट्रॉमामधून जात आहे, किती ट्रॉमामधून जात आहे आणि परत तुम्ही तिला एक खूप आग्रह करतात आणि तुम्ही तिला एक खूप असं एका वेगळ्या वातावरणात, वेगळ्या लोकांमध्ये, वेगळ्या नात्यात जायला सांगतात, की जे गोष्टीची जी फॉरेन ॲटमॉस्फिअर, फॉरेन आहे म्हणजे वेगळं आहे, तिच्यासाठी नवीन आहे. ती आतूनच किती गोष्टींशी झगडा देत आहे आणि आता त्या नवीन लोकांशी, नवीन वातावरणाशी जुळून घेण्याची एक नवीन जबाबदारी. तुम्ही तिच्यासाठी ही क्रूरपणा करत आहात, असं नका करू. प्लीज प्रॉपर ट्रीटमेंट द्या त्या मुलीला. होणाऱ्या लोकांना तिची माहिती द्या काय आहे ते. त्यांना माहिती दिली, त्यांनी स्वीकारलं, तर ते तिची काळजी घेतील. हो की नाही? आणि ती कधी-कधी काही-काही प्रसंगामध्ये का वेगळी वागते, हे ते समजून घेतील. एकूण तो संसार चांगला होईल. तर कृपा करून हे नातं विश्वासावर आधारित असं नातं आहे. तर विश्वासघात आधीच करू नका. त्याच्यानंतर पूर्वीच्या काळी बघा आपल्या प्रथा होत्या काही. त्या चांगल्या वाईट काय आहे असं मला सांगायचं नाही. पण त्या होत्या आणि आहे काही ठिकाणी पाळल्या जातात, की बरेचदा लग्न थोडंसं सासर-माहेर लांब आहे ना अंतर हे बघितलं जायचं. त्याचं कारण एक आहे, की त्यामुळे काय असं वरचेवर मुलगी माहेरी जाणार नाही. तिची माहेरची ओढ पण त्याच्यामुळे राहते. सतत मुलगी माहेर गेली, की ती ओढ नाही राहत, त्याच्यात नाविन्य काही राहत आणि नाही राहत आणि ती त्या निमित्ताने ती सासरी राहते. स्वतःच्या संसारात ती रमते. मग सणावाराला ती माहेरी जाते. सणावारालाच माहेरी गेली, की तिचं कौतुक होतं. होतं की नाही? तिचा आनंदाने ती 4 दिवस राहते. तिचा मान राखला जातो. असं होतं. बरेचदा काय होतं माहिती आहे, मुलं म्हणजे माहेर-सासर जवळ असतं. मग माहेरच्यांचा खूप घरामध्ये त्या सासरच्या फार म्हणजे काय म्हणतात इंटरफिअरन्स असतो. मग उठसूट त्या मुलीला काहीतरी तिच्या कान भरवले जातात. मग ती मुलगी त्या संसारातनं बाहेर पडते, माहेरी जाते. हो ना, आई-वडिलांची फूस असल्यामुळे माहेरी जाते. माहेरी तिला तेवढा वेळेस लाड होता जोपर्यंत तिच्या भावाचं लग्न होत नाही. भावाचं लग्न झालं की वहिनी येते. वहिनीला ती परत आलेली नणंद स्वतःच्या संसारात खुपते.
मग त्या मुलीला कळतं, अरे अरे तेव्हा आपण आई वडिलांचं एवढं ऐकायला नको होतं, एवढा का वाईट नव्हता आपला नवरा, एवढं का वाईट नव्हतं आपले सासू सासरे. आणि तोपर्यंत त्या नवऱ्याचं लग्न होतं, एक पोरबाळ पण झालेलं असतं, ही बातमी घरी बसून राहिलेली असते. खूप विचार करून काही प्रथा पाळल्या आहेत. असं नाही की मुलीला लांब दिलं म्हणजे तिच्यावर प्रेमच नव्हतं, नाही असं नाही आहे. एका नवीन नात्याला बहरायला थोडा वेळ देता यायला हवा. थोडं तुम्ही मुलं आजकाल म्हणतात ना, मला माझी स्पेस हवी, तर ती स्पेस त्या नात्याला पण लागते ना, तसं आहे. दुसरं म्हणजे अजून एक प्रथा होती बघा, की जोपर्यंत मुलीकडे म्हणजे नातवंड होत नाही, तोपर्यंत मुलीचे आई-वडील त्या घरात पाणी पण नाही प्यायचे. तर ती प्रथा त्याच्यासाठी कशासाठी होती? की बघा लांबच लग्न, लांब-लांब अशी लग्न व्हायची. मग आता मुलीचे आई-वडील आले. आता पाणी पाणी पण नव्हते पीत. पाणी न पिता माणूस किती वेळ राहू शकतो? अर्धा तास, 1 तास. त्याच्यानंतर तर माणसाला पाणी लागतंच. मग तो काय करणार? आता मला स्वतःचं घरातलं आलेलं पाणी पिणार. घरातलं आलेलं पाणी किती वेळ पिणार? एक बाटली घेऊन येणार, तासभर बसणार अजून. पण नंतर तो आपल्या घरीच जाणार ना. मग ह्याचं कारण काय, की 1 वर्ष तरी म्हणजे साधारण पूर्वीच्या काळी काय लवकरच म्हणजे पाळणे हलायचे. पण त्याचं आता तुम्ही लॉजिक समजा. त्या प्रथा चूक, बरोबर, हास्यास्पद ते बघू नका. त्याचं पाठचं लॉजिक असं होतं, की जोपर्यंत मुलीच्या घरी पाळणा हलत नाही, मुलीला बाळ होत नाही, तोपर्यंत तिच्याकडे पाणी नाही प्यायचं म्हणजे उठसूट संसारामध्ये अ, दखल द्यायची नाही. असं होतं. तर ते तुम्ही ती प्रथा चांगली वाईट असं करण्यापेक्षा ती प्रथा थोडीशी मोल्ड होऊन आजच्या काळात कशी वापरता येईल, त्याचा आपल्या कुटुंबासाठी कसा फायदा होईल, ते तुम्ही बघा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, की लग्न झाल्यानंतर कमीत कमी 3 वर्ष तरी मुलाचा निर्णय घेऊ नका. आता तुम्ही तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? खरंच मी काही सांगत नाही आहे तुम्हाला. कारण त्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. पण आत्तापर्यंतच्या काही ज्या घटना मी बघितल्या आहेत, त्याच्यामध्ये मी असं पाहिलं आहे, की मुलींकडनं कधी-कधी सांगितलं जातं, की "नाही, नाही, नाही, बाळ हवं, बाळ हवं" किंवा असं. कधी-कधी काय होतं माहिती आहे, की लवकर मुलाचा निर्णय घेतला जातो. मुला कारण लग्न पण उशिरा होतात म्हणून मी म्हणते ना, लग्न वेळेवर करा. मग उशिरा लग्न केल्यानंतर मग ते ठराविक वयामध्ये मुलं व्हायला हवी म्हणून मग मुलांची घाई पण होऊ शकते. तसं नाही, नका करू. म्हणून करायचं असेल ना, एक तर नसेलच करायचं तर आधीच आई-मुलांना सांगून टाका. बिचारे माझे कितीतरी मित्र-मैत्रिणी असेल, की कळतच नाही की मुला-मुलींना लग्न करायचंय की नाही करायचंय. तर त्यांनाही टांगून नका ठेवू. नसेल करायचं, मुळात लग्न करा. मी ह्याच मताची की लग्न करा. त्याचे खूप चांगले फायदे पण आहेत. पण म्हणतो ना, समजून-उमजून करा. ही पहिली गोष्ट. आणि लग्न करायचं झालंच ना, मग आता ठरलं ना लग्न करायचंच आहे, तर मग ते योग्य वयात करा. ठीक आहे. आणि मग लग्न योग्य वयात केलं की तुम्हाला तो स्पॅन मिळतो एकमेकांना समजून घेण्यासाठी. मग ते मुला होण्याची घाई नाही करावी लागत. कारण 30च्या आत पहिलं मूल, 35च्या आत दुसरं मूल असं ते सगळं काही ते असतं. तर तो मग म्हणून माझं असं म्हणणं आहे की मुलगा किंवा मुलं होण्याचा जो निर्णय आहे ना, तो 3 वर्ष तरी तुम्ही वेट करा, की ती व्यक्ती आपल्याला योग्य जोडीदार आहे का ह्याची खात्री झाल्यानंतरच. मग आता तुम्ही तेवढे हुशार असाल, 1-2 वर्षातच तुम्हाला अंदाज आला, तर दॅट इज तुमचा तो पिरियड आहे. किती वर्ष थांबायचं. पण जोपर्यंत तुम्हाला अंदाज येत नाही तो व्यक्ती आपला योग्य जोडीदार आहे, तोपर्यंत कृपया म्हणजे बाळाचा निर्णय घेऊ नका. कारण मी असं बघितलेलं आहे, की लग्न झालं, 1-1.5 वर्षामध्ये तर पहिलं वर्ष ना एकदम घाईगडबडीतच जातं. हनीमून असतो, मग सणवार असतात आणि ते मंगळागौर आणि बऱ्याच गोष्टी काय-काय असतात. म्हणजे प्रत्येक समाजात काय-काय आणखी वेगवेगळे विधी असतातच. तर असं असतं. त्याच्यामध्ये 1 वर्ष हे धामधुमीचंच असतं. काही माणूस कळतच नाही कसं आहे, काय आहे आणि लगेच दुसऱ्या वर्षी पाळणा हलतो. आणि मग पाळणा हलला म्हणजे बाळ संसारात आलं म्हणजे एक आणखी नवीन जीव आपल्या आयुष्यात आला. त्याच्या केवढ्या तरी जबाबदाऱ्या असतात. मग कधी-कधी ह्या जबाबदाऱ्या पेलवल्या नाही जात आणि त्याच्यातून भांडणं होतात. अदरवाईज जे ते लग्न टिकलं असतं, जर 2-3 वर्ष उशिरा पाळणा हलला असता ना, तर प्रत्येकाला एक ब्रीथिंग पिरियड मिळाला असता, थोडी स्पेस मिळाली असती, नातं बहरायला वेळ मिळाला असता आणि ते नातं टिकलं असतं. पण तसं होत नाही. केवळ बाळ आल्यामुळे मग जबाबदाऱ्या नवीन, मग तुझं तू नोकरी सोडायची की मी नोकरी सोड, तुझं करिअर महत्त्वाचं की माझं करिअर, तू उशिरा आलास की मी लवकर बाळ रडलं तर मी रात्री उठायचं की बाळाची शिकवण करायची. इतक्या जबाबदाऱ्या असतात ना आणि मग त्या जबाबदाऱ्यांमधनं भांडणं व्हायला होतात कधी-कधी. आणि मग ते आई घेऊन जाते बाळाला माहेरी स्वतःच्या. असं नसतं ना, की वडिलांचं मुलावरती प्रेम नसतं, त्या होणार बाळावरती वडिलांचं प्रेम नसतं असं नाही आहे. वात्सल्य आपल्या समाजात एक मोठा असा गैरसमज आहे, की वात्सल्य म्हणजे ही स्त्रीचीच मक्तेदारी आहे. नाही, सॉरी, वात्सल्य ही स्त्रीची मक्तेदारी नाही आहे. त्या बाळाच्या आईला जेवढं बाळाविषयी प्रेम असतं ना,
तेवढंच किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त हे त्याच्या बाळाच्या वडिलांना असतं. पण परत आपल्या समाजाने दुसरा एक ठप्पा लावलाय की पुरुषांनी स्वतःच्या भावना प्रकट करणं म्हणजे कमकुवतपणाचे लक्षण आहे. ते बिचारे रडू पण शकत नाही. असे पण मी बघितले की आया त्या छोट्या बाळांना घेऊन गेल्या आहेत माहेरी. ते त्याचा जो वडील आहे, तो मुलाचा बाप आहे, तो रडतो, म्हणतात ना अश्रू अश्रू गाळतो की माझं पोटचं पोर मला दिसत नाही, मला त्याचं लहानपण उपभोगता येत नाही, मला त्याचं लहानपण माझ्या डोळ्यात साठवता येत नाही. झुरताना पाहिले आहेत नाही वडील, आणि आया मुलांना घेऊन गेल्या आहेत. कधी कधी ते संसार परत जुळतात, पण त्या आया परत येतात, त्यांचं लग्न परत जुळतं. पण जे गेलेले जे आयुष्यातले आनंदाचे क्षण असतात ना, त्या बाळाचं बालपण बघण्याचे, ते तो बाप हरवून बसतो. म्हणून मला मुलांना या बाबतीत खूप सावध करावं असं वाटतं की कृपया हा निर्णय फार बुद्धीने घ्या, भावनेने घेऊ नका. मला मुलींना किंवा मुलांना हे सांगायचं आहे, विशेषतः मुलींना, की कुठल्याही दबावाला बळी पडून लग्न करू नका. तुम्हाला जेव्हा वाटेल लग्न करावंसं तेव्हाच लग्न करा. उगाच आईवडिलांच्या दबावाला बळी पडलो आणि लग्न केलं असं करून दुसऱ्याचं आयुष्य खराब करू नका. आणि आणि आपल्याकडे अजून एक अशी प्रथा आहे ना, की लग्न केल्यानंतर मग ते नवीन होणारं ती सून घरी येते, मग ते सूनमुख, मग ते माप ओलांडणं असतं, मग ते सूनमुख आरशात पाहिलं वगैरे. हे सगळं प्रथा आहे, चांगल्या आहेत त्या प्रथा. पण आता ना परिस्थिती खूप बदलली गेलेली आहे. तर असाही एक कायदा आहे की जी मुलगी लग्न होऊन ज्या घरात येते ना, त्या घरात राहण्याचा तिला कायद्याने अधिकार आहे. त्या घरातनं तिला कोणी बाहेर काढू शकत नाही. आता जर ते घर सासू सासऱ्यांचं असेल आणि मुलगी चांगली निघाली, सून चांगली निघाली तर ठीक आहे. पण जर सून नाही चांगली निघाली तर त्या सुनेला ते सासू सासरे घरातनं हकलून पण देऊ शकत नाही, हो की नाही? आणि कायद्याने ती सून पण त्या सासू सासऱ्यांना घरातनं हकलून देऊ शकत नाही, कारण ते त्यांच्या हक्काचं घर आहे, ते सिनियर सिटीझन आहे. कायद्याने दोघांनाही अधिकार आहे. मग दोघंही त्या घरामध्ये कावटं कचेरा करून त्या घराचं एकूण नरक होऊन जातो. हेही उदाहरणं बघितलेली आहेत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की थोडं आपण सेफर साईडने जाऊया, म्हणतो ना, काय म्हणतो ते ताक पण फुंकून फुंकून पिऊया, तर बेटर मुलगा आणि मुलगी दोन्ही चांगले कमवणारे असतात. त्यांना सांगायचं की तुम्ही आईवडिलांनी सांगायचं मुलाच्या की आमच्याच घराच्या जवळपास त्याच सोसायटीत किंवा त्याच्या शेजारच्या सोसायटीत, हो ना, तुम्ही घर भाड्याने घेऊन राहा. त्याच्याने काय होईल माहिती आहे, की तुम्हाला दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल, पूर्ण स्पेस मिळेल ना. त्या काळी कधी कधी काय होतं, लग्न झालं तरी आई वडील करतायत करतायत, किती वर्ष तुम्ही त्यांना स्वतःच्या कुबड्या देणार? त्यांनाही त्यांच्या पायावर उभं राहू द्या की. तर जेव्हा स्वतंत्र घर होईल ना, तेव्हाच त्यांचं ते गृहस्थ आयुष्याला सुरुवात होईल. हां, ती गृहिणी होईल, तो गृहस्थ होईल. मग छोट्या छोट्या ज्या जबाबदाऱ्या असतात ना, की बाबा दूध संपलं आहे, भाजी आणायला हवी, कडधान्य संपली आहे, ते काय त्यांना करायचं ते थोडं करू द्या. पण तुम्ही लक्ष ठेवा, एकदम सोडून नका देऊ. पण त्याचे 2 फायदे होतील, की त्यांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळेल, स्पेस त्यांना मिळेल. कधी-कधी मुलगा मदत करतो हो आपल्या बायकोला. मग आई म्हणते, म्हणजे सासू, "बघा मला तर कधी मदत नाही केली, बायकोला कधी मदत करतो." अरे करू दे की. तर त्या मुलालाही संभ्रम पडतो, मी कसं वागू? मी काय वागू? म्हणजे नेमकं माझ्या बायकोला आवडेल किंवा माझ्या आईला आवडेल? नका ना. नका त्याला एवढा त्रासात टाकू. थोडंसं त्यांना सांगा, की 1-2 वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष, जास्त नाही हं. तिथे तुम्ही राहा, एकमेकाला वेळ द्या, तुमचा गृहस्थ धर्म जाणून घ्या, एकमेकाला समजून घ्या, तुमचा आनंदी संसार सुरू होऊ दे आणि मग परत आपण एकत्र राहू. त्याच्यामध्ये सगळ्यांचंच भलं आहे. बघा किती पटेल, शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याच्यानंतर मुला-मुलींना आता मला शेवटी हेच सांगावंसं वाटतं, की बघा, प्रत्येक जीव हा एकटा जन्माला येतो आणि एकटाच जातो. माणूस जन्माला एकटा येतो आणि एकटा जातो, हो की नाही? पण जो हा मधला प्रवास असतो की नाही, त्या प्रवासात आपल्याला भरपूर सहप्रवासी मिळतात. काही आपल्याबरोबर 1 तास राहतात, काही 1 वर्ष राहतात, काही 10 वर्ष राहतात, हो की नाही? आणि मग ते प्रत्येक आपापल्या मार्गाने जातात. नातं नातं टिकवून ठेवा. त्या नात्याला खूप खतपाणी घाला, नरिश करा, तरच ते नातं टिकेल. स्वतःचा इगो बाजूला ठेवा. महत्त्वाचा तू नाहीस, महत्त्वाचं मी नाही, महत्त्वाचं आपलं नातं आहे. जिथे आपला जोडीदार कमी पडत असेल, तिथे त्याचा हात पकडा, त्याला सावरा. जिथे तुम्ही कमी पडत असाल, मान्य करा. कॉम्प्लिमेंटरी असू द्या नातं तुमचं. पण त्यातूनही ते नातं नाही टिकलं, दुर्दैवाने ते नातं नाही टिकलं, तर आयुष्य तिथे संपत नाही. मी म्हटलं ना, सहप्रवासी होता,
काही काळ आपल्याबरोबर राहिला, गेला आपल्या प्रवासाला. एवढंच त्या गोष्टीला महत्त्व द्या. आणि कृपा करून मुला-मुलींना अजून ही विनंती आहे, की नातं पटलं टिकवा. नाही पटलं ना, तर तेवढ्याच सामंजस्याने, तेवढ्याच मॅच्युरिटीने, प्रेमाने बाजूला व्हा. बघा आता दोघंही नवरा-बायको दोघंही कमवणारे असतात. हो की नाही? कोणीच आर्थिकदृष्ट्या कोणावरच अवलंबून नसतं. नातं विलग होताना सुद्धा सौंदर्य असायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये. समोरच्याला रक्तबंबाळ करू नका, समोरच्याला ओरबाडू नका, स्वतःच्या नात्याची लक्तरू वेशीवर टांगू नका. एकदम सामंजस्याने, प्रेमाने वेगळे व्हा. आणि मुळात मी तर म्हणते वेगळे होऊच नका. कारण तुम्हाला तुमच्या मनासारखा असा 100% तुमच्यासारखा कधीच कोणी मिळणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे मी तुम्हाला वाचून दाखवते, की मुळात नात्याचा आदर करा. जोडीदाराची काळजी घ्या. तो प्रवासात दमला, तर त्याच्यासाठी तुम्ही पण आपण लहानपणी खेळताना टाईम प्लीज करतो ना, असं थुकी लावून, आहे ना? तेव्हा आपण बघत आहे ना हायजिनिक काय वगैरे मजा मजा असते ना. तो थकला ना, तुम्ही पण टाईम प्लीज घ्या. थोडं त्याच्यावर बसा, बोला, दमला का, थकला का, काय झालं, काय नाही. संवाद साधा. आणि जर तो हरला असेल ना, तर त्याला तुम्ही उमेद द्या. जर तुम्ही थकला असाल, तर तुम्ही त्याच्या मिठीत स्वतःला झोकून द्या. नात्याला वेळ द्या. समोरच्याला माणूस म्हणून समजून घ्या. प्रत्येक वेळा त्याच्यावरती लेबलं लावून बसू नका. तू नवरा आहे, मग तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे. हो की नाही? आणि खरंच नात्याला खूप जपा. नाहीतर केवळ आयुष्यात शेवटी एकटं राहण्याची वेळ येईल. फार कठीण असतं ते. त्यामुळेच जपा. जेवढं शक्य होता येईल तेवढं जपा. नाही जमलं तर हात सोडून द्या. पण जपा. हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी म्हणते ना, की नातं निवडण्याच्या एकूण या प्रक्रियेमध्ये ना, समोरची व्यक्ती थोडी कमी सुंदर असलेली, कमी शिकलेली, थोडी कमी पद कमवणारी आपल्यापेक्षा थोडी चालेल. पण माणूस म्हणून आपल्यापेक्षा जराही कमी असता कामा नये. ठीक आहे? नातं जपा. लग्न हा सुंदर संस्कार आहे. समजून-उमजून त्या संस्कार ग्रहण करा. थँक यू.